नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर कल्पेश बोथरा सर, जे स्वतः उत्तम सिव्हिल इंजिनियर तर आहेच. त्यांनी मास्टर्स केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मुंबईमधनं आणि त्याच्यानंतर मग इथं पुन्हा धुळ्यामध्ये येऊन, नाशिकमध्ये येऊन अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट अशा अनेक प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलं. मागच्या 14 वर्षांपेक्षा जास्त काळ ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सो त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी सर मला विचारायचं आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्याची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण एक सिव्हिल इंजिनियर बनीन, असं काय सांगाल? माझी शाळा होती आपली धुळ्यातली मराठी मीडियम शाळा, न्यू सिटी म्हणून एक आमची शाळा आहे, न्यू सिटी हायस्कूल धुळे. बरं. तिथून माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. हं. त्याच्यानंतर ॲक्च्युली 11वी-12वी न्यू सिटीचीच एक संस्था आहे JR सिटी म्हणून, तिथे 11वी-12वी झालं. त्याच्यानंतर आपल्या धुळ्यामध्ये SUCPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, बरं. तिथे माझं सिव्हिल इंजिनिअरिंग तिथे मी केलेलं होतं. अच्छा. तर ॲक्च्युली असं होतं, बॅकग्राऊंड म्हणजे असं, वडिलांचा बिझनेस स्टोन क्रशरचा होता. बरं. लहानपणापासून घरात वडिलांचे मित्र किंवा जे चालता बोलता जे मॅक्सिमम लोक भेटले आयुष्यात, ते रिलेटेड टू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा कन्स्ट्रक्शन या फील्डमधल्या लोकांशी जास्त संपर्क आला. अच्छा. लहानपणापासून वडिलांचं एक स्वप्न होतं की आपला स्वतःचा मुलगा इंजिनियर व्हावा. त्या दृष्टिकोनातून जसं एक विचार पहिल्यापासून केला होता की माझा ॲक्च्युली इंजिनिअरिंगसाठी नंबर बऱ्याच म्हणजे सर्व ब्रांचेसला आणि कुठल्याही कॉलेजला मला मिळत होता. पण आधीपासून जे म्हणजे बहुधा 3री-4थी पासून ते डोक्यात फिक्स बसलं होतं की बनायचं आहे तर सिव्हिल इंजिनियर व्हायचं. तर त्या दृष्टीने ते झालं. आणि कॉलेजमध्ये शिक्षक आम्हाला त्यावेळेला SUCPSला जे शिक्षक होते त्यांनी फार चांगला गायडन्स केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आमची एमटेकला गेट एक्झाम असते, त्याच्या थ्रू VJTI कॉलेज मुंबईला ॲडमिशन झालं. तिथून एमटेक करून मग पुढे करिअरला सुरुवात झाली 2010 पासून. पण मग पुढचा प्रवास कसा होता? म्हणजे इथपर्यंत तर तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स केलं. अर्थात वडिलांची इच्छा होती ते तुम्ही सांगितलं, पण तुमची स्वतःची इच्छा काही वेगळी होती का? ते तुम्ही सांगितलं नाहीत. कारण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला एक स्वतःच मनाला कदाचित आवड असते लहानपणी, मला हे बनायचंय, ते बनायचंय. तसं तुम्हाला काही वेगळं बनायचं होतं? नाही, मला पण ॲक्च्युली पहिल्यापासून हे रोड बनवणं, बिल्डिंग बनवणं ह्या गोष्टी लहानपणापासून बघताच या गोष्टी आवडायच्या. ते फार अशी क्युरिओसिटी असायची, हे कसं बिल्डिंग उभी करत असाल, हे कसं माहिती पडत असेल, काय साईज घ्यायची, कसं घ्यायचं, रूम्स कसे डिसाईड करतात, असे लहान लहान प्रश्न मी वडिलांना नेहमी विचारत असे. तर त्यांनाही ते कुठेतरी एक असं वाटलं होतं की याला कदाचित इंटरेस्टच या फील्डमध्ये येणार भविष्यात असं, आणि नेमकं तसंच घडलं पुढे. आणि मग मास्टर्स केल्यानंतरचा प्रवास कसा होता पुन्हा धुळ्यापर्यंत येण्याचा? आता जेव्हा मी मास्टर्स करायला गेलो, माझा पहिला स्वतःशी एक स्वतःचं जे प्रॉमिस होतं ते होतं की मला स्वतः एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून बिझनेस करायचा. बरोबर. तर जशी सुरुवात झाली, आमचे VJTIला गाडगीळ सर म्हणून होते, आमचे HOD पण होते. त्यांनी मला गाईड करताना मला शिशिर कुलकर्णी म्हणून आमचे एक सर आहेत, जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे फार मोठे मुंबईमध्ये. बरोबर. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू शिशिर सरांकडे प्रॅक्टिस कर स्ट्रक्चरल डिझायनिंग रिलेटेड. तर मग माझं 2 वर्षात एमटेक कम्प्लीट झालं. मी शिशिर कुलकर्णी सरांकडे अप्रोच झालो. सरांना मी इंटरव्ह्यू दिला आणि सरांना सर्व गोष्टी सांगितल्या की मला या फील्डमध्ये फार इंटरेस्ट आहे, माझं एमटेक आता VJTIला संपण्यात आहे वगैरे वगैरे. तर सरांनाही काहीतरी मला वाटलं की याला आपण शिकवायला हरकत नाही. त्या कंपनीमध्ये इंजिनिअरिंग क्रिएशन्स कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. ठाण्यात ऑफिस आहे, पुण्यात ऑफिस आहे, बरेच मल्टीनॅशनल प्रोजेक्ट्स त्या कंपनीत झालेले आहे. त्या कंपनीत मला शिशिर कुलकर्णी सरांच्या अंडर फार चांगलं काही शिकायला मिळालं. मी बरेच वर्ष तिथे जॉब केला. त्याच्यानंतर मग एक स्वतःचा बिझनेस सेटअप म्हणून मी नाशिक निवडलं, आणि मला धुळ्यापासून दूर जायचं नव्हतं म्हणून. असं. मग नाशिक मधला प्रवास कसा होता? जेव्हा पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट घेतला तेव्हा जबाबदारी कशी होती आणि दडपण कसं होतं? सुरुवातीला जेव्हा आपण एक ऑफिसमधून बाहेर निघतो आणि एक स्वतःचा प्रोजेक्ट आपण घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फार चॅलेंजेस फेस करायला. आपलं स्वतःचं ऑफिस नसतं, आपल्याकडे बॅकग्राऊंड नसतं, आपण कुठून तरी जॉब करून पुढे आलेलो असतो. तर हे सगळं करत असताना, पहिला प्रोजेक्ट घेत असताना आम्हाला तिथे चांगला सपोर्ट केला. आर्किटेक्ट विवेक जायखेडकर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला. त्यांनी आमच्या गोष्टींवर विश्वास ठेवला. त्यांना काही गोष्टी आधी करून दाखवल्या,
त्यांचे काही छोटे प्रोजेक्ट होते, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करून दाखवल्या. हो. त्याच्यात सरांना कुठेतरी एक विश्वास आला की नाही हे करू शकतात. तेव्हा सरांनी एक पहिला प्रोजेक्ट दिला आम्हाला. एक हाय राईज बिल्डिंग, म्हणजे एक मीडियम राईज बिल्डिंग होती. एक ग्राउंड प्लस 10th फ्लोअरचं त्यांचं स्ट्रक्चर होतं अराउंड. ते त्यांनी मला दिलं होतं करायला. तो प्रोजेक्ट व्यवस्थित केला. बरं, त्याच्यातही काही वेळा अडचणी आल्या, तरी माझं जे ठाणे ऑफिस होतं, म्हणजे पुणे ऑफिस होतं शिशिर कुलकर्णी सरांचं, तिथून मला काही परत मदत मिळाली त्याच्यात, आणि तसा माझा प्रवास सुरू झाला. मग आमच्या इंजिनिअरिंग क्रिएशन्स कन्सल्टन्सी कंपनीच्या अंडरच इथे नाशिकजवळ सिन्नर म्हणून आहे. तर सिन्नर MIDC मध्ये एक रेमंडची एक पॅरलल कंपनी आहे. त्यांचे काही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट चालू होते. तर मी ऑफिसच्या वतीने ते पण मी सुपरवाइज करायचो, आणि तिथल्या डिझाईन रिलेटेड सर्व गोष्टीमध्ये मीच कोऑर्डिनेट करत होतो. तर तो एक सरांचा मला साथ, आणि एक नवीन प्रोजेक्ट नाशिकमधून मिळणं सुरुवात झाली, आणि तशी हळूहळू सुरुवात झाली. तो फार मोठा टप्पा मी म्हणलं तसं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की वेगवेगळ्या ठिकाणी माणूस प्रत्येकाच्या शिकत असतो. जसं नाशिकला तुम्ही मिड राईज बिल्डिंगवर थोडं काम करायला, मग इंडस्ट्रीयलचा तुम्हाला फोकस मिळाला. स्वतः तुम्ही मास्टर स्ट्रक्चरलमध्ये असल्यामुळं आणि तुम्हाला ते कन्सल्टंट मध्ये त्याच्यानंतर आवड निर्माण झाली, त्यामुळे तो एक पिरियड होता, आणि आता फायनली तुम्ही पुन्हा धुळ्यात पण आलात. सो आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांची सुरुवात करूया. एक म्हणजे मागच्या इतक्या वर्षांमध्ये ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलते, त्याप्रमाणे तुम्ही यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलते, टेक्नॉलॉजी बदलते. तुम्ही तो सगळा शिफ्ट बघितलेला आहे. सो आता टेक्नॉलॉजीचा तुम्हाला कसा फायदा या क्षेत्रात होतो, आणि सध्याला तुम्ही काय काय त्यातले सॉफ्टवेअर्स वापरता, आणि आता असं वाटतं का मास्टर्स केल्यानंतर पण की अजूनही मला काहीतरी शिकायला पाहिजे? खूप खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. शिक्षण हे एका स्ट्रक्चरल इंजिनिअरसाठी कधीच संपत नाही. बरोबर. दररोज मार्केटमध्ये नवीन मटेरियल्स, प्रोडक्ट्स नवीन येत असतात. कन्स्ट्रक्शन करत असताना आधी जे स्टीलचे बार यायचे त्यांच्यावर ते आपले रिबार्स नसायचे, प्लेन बार्स असायचे, माइल्ड स्टील असायचं. त्याच्यानंतर स्टीलच्या ग्रेड 415 आली, मग 500 आली, आता 550 पर्यंत. त्याच्यात अजून डक्टाईल असे, जसं एका प्रोडक्ट बद्दल बोललो तर एवढे त्याच्यात इनोव्हेशन्स होत असतात की त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रोडक्ट येत असतात. त्याचा अभ्यास आम्हाला रेग्युलर करायला लागतो, आणि त्या गोष्टी हळूहळू इम्प्लिमेंट करायला लागतात. सेम त्याच रिलेटेड आता फक्त आपण सिमेंट वापरायचो, त्याच्यानंतर त्याच्यात ॲडमिक्सचर्स आले मार्केटमध्ये, मग वॉटरप्रूफिंग एजन्सीज आल्या, त्यांनी आम्हाला वॉटरप्रूफिंग बद्दलच्या काही गोष्टी चांगल्या शिकवल्या. तर जेव्हा आपण कॉन्क्रीट आणि स्टील ह्या दोन गोष्टी मॅक्सिमम जेव्हा यूज करतो, यांचा यूज करताना त्याला ऑप्टिमाइज करणं, त्याच्यामध्ये स्टील आणि कॉन्क्रीटचा रेशो व्यवस्थित बसवणं, याच्याकरता जे नवीन सॉफ्टवेअर्स येतात. जसं आता आम्ही पूर्वी जेव्हा शिकलो होतो कॉलेजला, तेव्हा आम्ही स्टॅडप्रो नावाचं एक सॉफ्टवेअर शिकलो होतो. ऑटोकॅडमध्ये ड्रॉइंग बनवायचे आणि स्टॅडप्रोमध्ये डिझाईन करायचं, ही आमची बेसिक कन्सेप्ट होती. त्याच्यानंतर हळूहळू जसं मी जॉबला होतो मुंबईला, त्या पिरियडमध्ये मला ऑफिसमध्ये इटॅप्स नावाचा सॉफ्टवेअर शिकवण्यात आला. इटॅप्स हे बिल्डिंग डिझाईन करता, स्पेशली RCC बिल्डिंग डिझाईन करता आयडियल सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये RCC बिल्डिंग्स डिझाईन करणं, ते ऑप्टिमाइज करणं हे फार युजर फ्रेंडली होतं. आणि आजही इटॅपमध्ये दर काही वर्षांनी त्याच्यात अपग्रेडेड व्हर्जन्स येतात. नवीन कोड जे रिवाईज झाले ते त्याच्यात अपग्रेड होतात. त्याच्यातले सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या नवीन येतात त्यांच्या ट्युटोरियल्स थ्रू माहिती पडतात. त्याच्या व्यतिरिक्तही काही सॉफ्टवेअर्स आहेत मार्केटमध्ये, पण मी मोस्टली काम इटॅपमध्ये करतो. आणि आता राहिला विषय फॅब्रिकेशन किंवा जे स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर्स आपण डिझाईन करतो, त्याच्यासाठी आम्ही आजही स्टॅडप्रो जास्त बेसिक यूज करतो. स्टॅडप्रो आजही आम्हाला स्टील स्ट्रक्चर करता रिलायबल वाटतं. आम्ही तेच रिझल्ट मॅक्सिमम फॉलो करतो. सो तुम्ही स्वतः स्ट्रक्चरल इंजिनियर आहात म्हणून तुम्हाला विशेषतः विचारायचं आहे मला की कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं सगळ्यात जास्त महत्व असतं, कारण प्लॅनवरच पुढचं सगळ्या डिपेंड असतं कन्स्ट्रक्शन. सो प्लॅनिंग करताना, कारण रेसिडेन्शियल मध्ये बऱ्याचदा काम करताना त्या मालकाचा काहीतरी चेंज होतो आणि नंतर थोडा प्लॅन चेंज होतो, तर अशा वेळेला प्लॅनिंग या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? कुठलाही प्रोजेक्ट असो, स्ट्रक्चर असो, त्याला एक स्ट्रक्चर म्हणून बघण्याची सवय आहे. तर काही वेळेला असं होतं की क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे इंजिनियरला कधी कधी प्लॅन बदलवावा लागतो. बरोबर. पण ते बदलवत असताना जर स्ट्रक्चरचा काही भाग सुरू झालेला असेल किंवा काम करण्यात आलेलं असेल, तर आमची रिक्वायरमेंट सुरुवातीपासून हीच असते की एका स्ट्रक्चरल इंजिनियर जो पण कोणी तुम्ही अपॉइंट केला असेल, त्यांना सगळ्यात पहिले ते इन्फॉर्म केलं पाहिजे, आणि काम चालू करण्याची घाई न करता पाहिजे तर त्या प्लॅनवर आणखीन काही दिवस वर्कआउट करून पण 100% जो फायनल प्लॅन असेल त्याच्यावरच जर वर्किंग चालू केलं तर अतिउत्तम. समजा काही कारणाने काही चेंजेस करावे लागले
तर ते स्ट्रक्चरल इंजिनियरला लूप मध्ये न ठेवता काही करू नये. बरोबर, अगदी सगळ्यात महत्वाचं आहे. नाही, फार अडचण होते. अडचण होते. दुसरी एक अडचण कायम रेसिडेन्शियल मध्ये तुम्हाला जाणवली असेल ते म्हणजे क्लायंटचं बजेट. हो. आणि बऱ्याचदा क्लायंट असं कायमच म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये थोडंसं बसवून द्या किंवा ह्याच्यापेक्षा पुढे जाऊ नका. अशा वेळेला तुम्हाला बिंग इंजिनियर ते बजेट पण मेंटेन करायचं असतं आणि एकीकडे तुम्हाला चांगलं दर्जेदार पण काम द्यायचं असतं, कारण इंजिनियरचा प्रत्येक प्रोजेक्ट वर त्यांना तुम्हाला पुढचं काम मिळणार असतं. खरं. आणि तुम्हाला अशीच भावना असते की कुठली आपण केलेली वास्तू ही दीर्घकाळ टिकावी. तर तेव्हा मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता? आता बेसिकली जो टोटल ओव्हरऑल बजेट असतो तो आरसीसी काम करताना स्टील आणि कॉन्क्रीट या दोन गोष्टींवरच मॅक्सिमम डिपेंड असतो. तर क्लायंट्स किंवा आर्किटेक्ट किंवा कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना मॅक्सिमम जो रेशो असतो तो स्टीलचा डोक्यात फिक्स बसलेला असतो की जेवढं स्टील कमी लागणार तेवढं आपलं पैसे वाचणार. तर त्या दृष्टीने कधी कधी क्लायंट कडून स्पेसिफिकली रिक्वायरमेंट सांगण्यात येते की सर या प्रोजेक्ट्समध्ये थोडा बजेटचा इश्यू आहे, पाहिजे तर तुम्ही स्ट्रक्चरला थोडं अजून ऑप्टिमाइज करा, पण याला आम्हाला कमीत कमी खर्चामध्ये कसं हे बसवता येईल याच्याकरता प्रयत्न करा. मग आम्ही ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, ग्रेड ऑफ स्टील, बार डायमीटर या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करत असताना मॅक्सिमम असंही ऑप्टिमाइज करून देतो. पण अशा केसेसमध्ये थोडंसं त्या स्ट्रक्चरला एक स्पेशल ट्रीटमेंट देऊन आणखीन काही स्ट्रक्चरल चेंजेस करून त्याला ऑप्टिमाइज करण्याचा आणखीन जास्त प्रयत्न करतो. बरोबर. त्यांना कन्स्ट्रक्शन मटेरियल्स चेंज करायला कधी कधी सजेस्ट करतो. जसं रेड ब्रिकच्या ऐवजी एएसी ब्लॉक यूज करायला आम्ही सजेस्ट करतो. याच्याने वजन बरचसं कमी होतं. वजन कमी होतं तर ऑटोमॅटिकली स्टील आणि कॉन्क्रीट आपल्याला कमी लागतं. बरोबर. दुसरं तुम्ही धुळ्यामध्ये इतकं काम करताय, पहिल्यापासून तुम्ही धुळ्याचे आहात, म्हणून एक प्रश्न आणखी एक विचारायचा आहे, ते म्हणजे ॲज अन इंजिनियर धुळे शहराच्या विकासाचं विजन तुमचं स्वतःचं वैयक्तिक असं तुम्हाला काय दिसतं की पुढच्या 10-15 वर्षात धुळे शहरामध्ये जर हे महत्वाचे बदल झाले फ्रॉम इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह तर आपण अजून एक काहीतरी विकसित धुळ्याकडे जाऊ शकतो किंवा एक चांगल्या धुळ्याकडे जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं धुळे जिल्ह्यासाठी? धुळे जिल्ह्यासाठी मला प्रथम असं वाटतं की एक रेल्वे रिलेटेड जो एक इश्यू आहे, आपण पॉलिटिकल साईडला ठेवू, पण एक रेल्वेचं काम जर होत असेल तर आता नरडाणा MIDC जी आहे ती फार चांगल्या प्रकारे वाढते. तिथे येणारे बरेच सिमेंट प्रोडक्ट्स किंवा आता वायरचे केबल्सच्या कंपनीज वगैरे मोठ्या कंपनीज तिथे येत आहे. या कंपनीजला जर जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी, रोड, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित मुबलक प्रमाणात करण्यात आल्या, तसं आता जो आपला नाशिक धुळे हायवे याच्यावरही ट्रॅफिक कंजेशन आता फार वाढत चाललंय. जर जसं फॉर एक्झाम्पल ते 6 लेन करण्याचा जर काही त्यांना स्कोप असेल लवकरात लवकर, तर त्या दृष्टीतून फार चांगला फायदा होईल. आणि जमिनी ज्या आहेत त्या थोडंसं चांगल्या प्रकारे अजून डेव्हलप झाल्या तर बरं होईल असं वाटतंय मला. बरोबर. पण मग अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा आहेत असं वाटतं की सरकार कसं मदत करू शकते या शेवटच्या पॉईंटमध्ये? तुम्ही म्हणलं जमिनीच्या बाबतीत असेल किंवा सरकारने थोडंसं धुळे जिल्ह्याकडे स्पेशली, कारण धुळे जिल्हा असा जिल्हा आहे हा गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या अप्पर साईडला आहे. तिथून गुजरात आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन स्टेटला कनेक्ट करणारा जो पण काही हायवे मॅक्सिमम धुळ्यावरून जात येत असतो. तर तेवढं ट्रॅफिक जे धुळ्यावरनं जात आहे त्याच्या रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्या रिलेटेडच सगळे हायवेज तसेच चांगले कॉरिडोर जर डेव्हलप केले तर या MIDC रिलेटेड आणि त्याच्यामुळेच इथे एम्प्लॉयमेंट आणि सगळ्या गोष्टी इतर फार फायदेशीर ठरतील भविष्यात. बरोबर, असं मला वाटतं. असं वाटतं. बरं, दुसरं इतक्या वर्षात आता मी परत तोच रेफरन्स देतो की मुंबईतनं तुम्ही मास्टर्स केले म्हणून म्हणा किंवा नाशिकमधला आधीचा हे असेल, तर आता ज्या या नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही एक सल्ला कुठला एक द्याल की या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर ऑपॉर्च्युनिटी तर भरपूर आहेत, पण मग कसं त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येईल की काय एक सक्सेस मंत्रा काय सांगवाल त्यांना? जे आता नवीन तरुण विद्यार्थी आहेत जे आता BE ला असतील त्यांनी फर्स्ट इयर पासून BE पर्यंतचा पूर्ण अभ्यास करत असताना फार सिरियसली घ्यायचं आहे. आणि जसे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पुढे येत असतात त्याला तुमचा अभ्यास कमी झाला असेल, जास्त झाला असेल तरी ॲटलिस्ट अपियर व्हा. अपियर झाल्याने तुम्हाला लक्षात येतं की तुमचा कुठला भाग अभ्यास करण्याचा बाकी आहे आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करून परत नेक्स्ट इयर अपियर करू शकता. तर एवढाच एक सल्ला दिला. दुसरा, इतक्या वर्षांमधल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा आठवतोय का की जो करताना एक वेगळं आनंद किंवा समाधान वाटलं किंवा काहीतरी वेगळं केलंय या प्रोजेक्टमध्ये, काहीतरी हटके केलंय असं एखादा प्रोजेक्ट?
मी जेव्हा मुंबईला ऑफिसमध्ये जॉबला होतो, तेव्हा आम्ही मुंबईला एक सीबीआयचं हेडक्वार्टर केलं होतं. अच्छा. तर त्याचं स्ट्रक्चरल डिझाइन आमच्या कंपनीकडे वा. होतं. तर ते करत असताना मला म्हणजे फार चॅलेंजेस बघायला मिळाले ओके. आणि ते सगळे टॅकल करत असताना म्हणजे फार आनंद झाला फार ॲक्चुअली. इट मजा वॉज वाटली. अ 6 मीटर कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर आणि ओके. अराउंड 13 फ्लोअर्स अबोव्ह ग्राउंड. वा. फार म्हणजे चॅलेंजिंग स्ट्रक्चर होतं ते. ओके. क्या म्हणजे बात. जे माझे आवडते 4-5 काही स्ट्रक्चर्स होते, हं. त्यापैकी हे एक होतं. एक होतं. एक त्याच्यानंतर आम्ही एक केली होती कॅलरेक्स पब्लिक स्कूल म्हणून, अच्छा. गुजरातमध्ये होती. ओके. ती स्कूल बिल्डिंग करत असताना समुद्राच्या जवळ असल्यामुळे तिथे जे हं. आम्हाला चॅलेंजेस आले, फाउंडेशन करत असताना पाईल फाउंडेशन झाले, मग ते पाईल्स सर्व फेल झाले. हं, हं. मग ते फेल झालेल्या पाईल्समधून आम्हाला परत स्ट्रक्चर उभं करायचं होतं. तर ते करत असताना भरपूर चॅलेंजेस आम्ही फेस केले. हं, हं. पण ते सर्व करत असताना फार चॅलेंजिंग म्हणजे गोष्टी करत असताना फार आनंद झाला. मजा सुद्धा तेवढीच मजा येते. तेवढीच बरोबर आहे, झाली. बरोबर, बरोबर. आणि बीइंग स्ट्रक्चरल इंजिनिअर तुम्हाला एक प्रश्न असा आहे, की जेव्हा आपण स्टील सिलेक्ट करतो, त्या स्टीलमधले काय पॅरामीटर्स आपण बघतो किंवा काय गुणवैशिष्ट्य तुम्ही सांगाल, की हे जर बघितलं तर हे स्टील चांगलं आहे किंवा हे स्टील कन्स्ट्रक्शनला वापरू शकता. असे काय पॅरामीटर्स आहेत? मोस्टली आम्ही एक डक्टिलिटी बघत असतो. हं, एक बेंड टेस्ट करत असतो हं. आणि त्याच्यानंतर जो ग्रेड ऑफ स्टील आहे, त्याचं ब्रेकिंग पॉइंट वगैरे ज्या गोष्टी आपण टेस्ट करतो साईटवर बरोबर. किंवा आपण लॅबमध्ये. या 2-3 गोष्टी ज्या फिजिकल टेस्ट आहेत, हं, हं. या जर ओके असतील, तर आम्ही मोस्टली ते स्टील प्रिफर करतो. वाह! आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आतापर्यंत वापरले का? हो. तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टीलबद्दलचा? आयकॉन स्टील आत्ता माझं धुळ्यात एक मोठा प्रोजेक्ट होता. तिथे हं. मी कन्सल्टंट तर होतोच, पण मी स्वतः डेव्हलपर पण मीच बिल्डर होतो तिथे. अच्छा. तिथे आम्ही पूर्ण प्रोजेक्ट आयकॉन स्टीलमध्ये केला आहे. वाह! तर ते करत असताना साईटवर वेळोवेळी मी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअर असल्यामुळे कुठलाही लॉट आला, की त्याला टेस्ट करणं, त्याचे रिपोर्ट स्टडी करणं. साईटवरच्या काही आम्ही फिजिकल टेस्ट करतो, बेंड करून, रिबेंड करून, परत चेक करणं, स्ट्रेट हं, करून. हं, हं. या गोष्टी आम्ही रेग्युलर करत असतो. बरोबर. त्यात मला आयकॉन स्टीलचं कधीही आजपर्यंत असं खराब असे रिझल्ट्स कधी आले नाही. वाह! क्या बात! सो हे होते इंजिनिअर कल्पेश बोथराजी आणि मी म्हटलं तसं त्यांचा एक्सपिरियन्स एवढ्या वर्षांचा आहे, तो त्यांनी उलगडून दाखवला. त्यांनी केलेले वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट कारण मला असं वाटतं, की माणूस तेव्हा समृद्ध होतो, जेव्हा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी चांगले अनुभव आणि चांगलं काम करायला मिळतं. त्याप्रमाणे रेसिडेन्शियल असतील, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, अशा वेगवेगळ्या फ्रंटवर त्यांना काम करायला मिळालं आणि त्यामुळे एक्सपिरियन्सचा एक मोठा वाटा त्यांच्याबरोबर आहे, जो त्यांनी आता या बिल्ड आयकॉन आमच्या या प्लॅटफॉर्मवर उलगडला. सो येणाऱ्या भविष्यात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत 100% याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच.